आणि यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। नागपुरात ई पॉश मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याची माहिती आहे। तर नागरिकांच्या यामुळे लांबच लांब रांगा लागल्यात। ई पॉश मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे धान्य वाटपात सुद्धा अडचणी येतात। सरकारकडून धान्याचा पुरवठा झाल्यानंतर सुद्धा तांत्रिक अडचणींमुळे हे वितरण इथलं रखडलंय। आपण पाहतोय मोठ्या संख्येने नागरिक इथे ताटकळत उभे आहेत। बऱ्याच वेळापासून ते त्या ठिकाणी ताटकळत उभे आहेत। सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशनवरील धान्य वितरण रखडलेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जे काम 5 मिनिटात होणारं 1 मिनिटात होणारं त्याला 15 मिनिटं 20 मिनिटं कधी अर्धा तास लागत आहे। सर्व्हर डाऊन आहे त्यामुळे जी पॉश मशीन आहे त्यावर काम करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय आणि ग्राहकांच्या रांगा आपण बघू शकतो। नागपुरातील स्वस्त धान्य दुकानाबाहेर या ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहे। एरवी लगेच 1 मिनिटात काम होतं कारण की ई पॉश मशीनवर थंब दिला की तुमचं धान्य वितरण होतं, परंतु आता सर्व्हर डाऊन आहे त्याचा फटका बसतोय। दुकानदार सांगतात की एका व्यक्तीला 20-20 वेळा आपला थंब लावावा लागतो त्यानंतर धान्य मिळतं। म्हणजे वेळखाऊपणा आहे आणि याचा परिणाम म्हणजे रेशन दुकानामध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। त्याचं कारण ही मशीन आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी।